बीड जिल्ह्यामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे। कारण मित्रांनो, जो शेतकरी कबाड कष्ट करतो, शेतामध्ये राबतो, अशा शेतकऱ्याला पोलिसांकडून धमक्या जर येत असतील किंवा तुझं कॅरेक्टर खराब करीन असं जर म्हणत असतील तर या जिल्ह्यामध्ये कायद्याचं राज्य आहे का असा शेतकऱ्याला आणि जनतेला पडलेला प्रश्न आहे। कारण बीड जिल्ह्यामध्ये हत्या, दरोडे, बलात्कार असे वेगवेगळे प्रकार घडतात आणि म्हणूनच म्हणतात की बीडमध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही सरकार। तर बघूया नेमकं बीडमध्ये काय झालं आणि कोणत्या शेतकऱ्याला पोलिसांनी कॅरेक्टर खराब करण्याची धमकी दिली। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, गेल्या 11 महिन्यापूर्वी संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्या कशामुळे झाली तर जे काही पॉवर प्लॅन्ट बीड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्या पॉवर प्लॅन्टच्या खंडणीसाठी हत्या झाली। ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हे पॉवर प्लॅन्टवाले उठले आहेत त्यातलाच तो प्रकार होता आणि बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण मराठवाड्यामध्ये जे काही पवनचक्क्या आलेले आहेत त्या पवनचक्क्याच्या माध्यमातून दलालाला हाताशी धरून शेतकऱ्याच्या जमिनी कवडेमोल हडपण्याचं काम या कंपन्या करत आहेत आणि वेळोवेळी सरकारला या कंपन्यांविषयी शेतकऱ्यांनी, स्थानिक नेत्यांनी वेळोवेळी निवेदनं देऊन, मागणी करून, उपोषण करून काहीही फायदा होत नाही आणि शेतकऱ्याच्या जमिनी कवडीमोल घेण्याचं काम हे पॉवर प्लॅन्ट कंपनीवाले करत आहेत। बऱ्याचशा घटना तर अशा घडल्या आहेत, शेतकऱ्याच्या शेतामध्ये, घरामध्ये जाऊन पोलिसांनी मारहाण केली, परंतु त्या शेतकऱ्यांची साधी कंप्लेंट देखील घेतलेली नाही। असे पण बीड जिल्ह्यामध्ये काही प्रकार घडले आहेत। मग शेतकऱ्याने जायचं कुठं, कोणाकडं न्याय मागायचा? कारण केंद्र सरकारने ज्या काही या पॉवर प्लॅन्ट किंवा पवनचक्क्या मराठवाड्यामध्ये पाठवलेल्या आहेत त्याचा एक वेगळा कायदा करून पाठवलेले आहेत की शेतकरी म्हणू शकत नाही की मी जमीन देऊ शकत नाही। एवढाच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शेतकऱ्याचा मोबदला त्याला द्या, परंतु किती द्या, कसा द्या याबद्दल कुठलाही कायदा झालेला नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यावर अन्याय, जुलूम करण्याचं काम बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये करण्याचं काम या पवनचक्क्या कंपन्या करत आहेत। मित्रांनो, आपण जे बोलतोय त्याच विषयावर आपण एक व्हिडिओ बघणार आहोत। तर शेतकऱ्यांना पोलिसांकडून कशी धमकी आली तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की त्या शेतकऱ्याला पोलिसांनी कुठल्या प्रकारे धमकी दिली। तर यूपीएससीची मेन्स दिली, नीट बोला। यूपीएससीची दिली, नीट बोला। कॅरेक्टर खराब करून दाखवून भेटेल मी तुला काय म्हणतो, 7 बारा दाखव। मी तुम्हाला काय बोललो आहे का जमीन आहे? हो, माझं आम्ही काम करलं, पुढे करलं, घे टावर पैसे काम। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की शेतकऱ्यांना एक पोलीस अधिकारी कशा प्रकारे धमकी देत आहे। त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा राहून माझ्या शेतामध्ये हा जो टावर उभा राहत आहे त्याचा मला मोबदला मिळाला नाही म्हणून तो शेतकरी त्या काम बंद करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्या कंपनीने पोलिसांना बोलावलं आणि शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा पोलिसांकडून होत आहे। कारण गुंड पाळण्याची काहीही गरज नाही। जर एखादी कंपनी पोलिसांना हाताशी धरून, सरकारला हाताशी धरून जर शेतकऱ्यांवर अन्याय करत असेल, लोकांवर अन्याय करत असेल तर न्याय मागायचा कोणाला, हाच पडलेला प्रश्न आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल तर तिथे शेतकरी म्हणत होता की मला मावेजा मिळाला नाही, तर तिकडून उलट पोलीस सांगत होता बेट्या तू व्हिडिओ बंद कर, तुझं मी कॅरेक्टर बर्बाद करीन आणि तुला मी जेलमध्ये टाकीन। मित्रांनो, असे जर हे पोलीसच गुंडगिरी करत असतील तर सामान्य शेतकऱ्यांनी करायचं काय, न्याय मागायचा कोणाकडं? जर रक्षकच जर भक्षक होत असतील तर न्याय मागायचा कोणाला? हा बीड जिल्ह्यापुढं प्रश्न आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही हाच लोकांना पडलेला प्रश्न आहे। कारण बऱ्याचशा हत्या
या पॉवर प्लॅन्ट पवनचक्क्यामुळे झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना मारण्याचं काम पोलिसांकडून होत आहे, गुंडांकडून होत आहे, तरी देखील सरकार डोळे झाकून बघण्याचं काम करत आहे. कारण न्याय जर मागायचा असेल तर आपल्याला सरकारकडं, पोलिसांकडं मागावा लागतो. परंतु तेच जर आपल्याला न्याय देत नसतील किंवा त्यांच्याकडूनच जर आपल्यावर अन्याय होत असेल तर न्याय मागायचा कोणाला, हा पडलेला प्रश्न आहे मित्रांनो. कारण कितीतरी कंपन्या बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आलेल्या आहेत, परंतु शासनाने एक नियमावली तयार करून द्यायला पाहिजे की शेतकऱ्यांना 5 लाखप्रमाणे गुंठा द्या, 10 लाखप्रमाणे गुंठा द्या, परंतु शेतकऱ्याच्या जमिनी कवडी मोल 5,000 10,000 प्रमाणे गुंठ्याप्रमाणे शेतकऱ्यांना देतात आणि शेतकऱ्याची कवडीमोल जमीन हिसकावून घेतात. तर मित्रांनो, हे प्रकार कुठंतरी थांबले पाहिजेत. आपण कानडी घाटचा प्रकार आत्ताच बघितला, कारण कानडी घाटमध्ये शेतकऱ्यांना कशा पोलीस धमक्या देत होते आणि पोलीस प्रोटेक्शनमध्ये तिथं त्या कंपनीने काम चालू केलं आहे. स्वतः मालकच त्या ठिकाणी काही करू शकत नाही, कारण ज्या शेतकऱ्याची जमीन आहे त्याला 7/12 मागितला जात आहे. एवढी दादागिरी, एवढी मस्ती त्यांना काय वाटतं आणि काय नाही, म्हणून शेतकऱ्यांना चिल्लर समजून शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. मित्रांनो, आपल्याला या पवनचक्क्याविषयी काय वाटतं आणि बीड जिल्ह्यामध्ये खरंच कायद्याचं राज्य आहे का, आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.